तर नागपूर महानगरपालिका मुख्य कार्यालयात देखील ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला। मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी ध्वजारोहण केलं, तर अग्निशमन विभागासह मनपाच्या विविध पथकांनी संचलन करून मानवंदना दिली। नियोजित वेळापत्रकानुसार नागपूर मनपा मुख्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला। मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी ध्वजारोहण केलं। यावेळी प्रशासकीय अधिकारी, मनपा अधिकारी, कर्मचारी तसंच गणमान्य नागरिक उपस्थित होते। तर मनपाच्या अग्निशमन तसंच विविध पथकांनी संचलन करत मानवंदना दिली। तर उत्कृष्ट सेवा कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा मनपा आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तर नागपूर महानगरपालिकेतर्फे चालवण्यात येणाऱ्या उपक्रमांसह आगामी प्रकल्पांची मनपा आयुक्तांनी माहिती दिली। तसंच देशाच्या विकासात नागपूर मनपाचंही योगदान असल्याचं त्यांनी प्रतिपादन केलं। और ये तुलसी का पौधा जिसमें दिया जा रहा है वो जलपर्णी द्वारा निर्मित वो वसंत करूंगा कि मंच पे विराजमान बाकी जो हमारे मान्यवर हैं और अंजना लाड़े मैडम का भी मैं अभिनंदन करता हूँ इस अवसर पे। माननीय मुख्यमंत्री महोदयांचे जे 100 दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता, त्याच्यामध्ये आपली कार्यालय अधिक चांगलं आणि लोकांसाठी अधिक ते नागरिकांना तिथे येणं व्यवस्थेसाठी आवश्यक सेवा सुविधा असायला प्रॉम्प्टली आपण काम करावं, याच्यासाठी जे काही आपल्याला निर्देश दिले गेले होते त्याच्यामध्ये नागपूर महानगरपालिकेने चांगलं काम केलेलं आहे। आणि इथून पुढे देखील जे आता 150 दिवसाचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांचा जो जाहीर झालेला आहे त्याच्यामध्ये जे काही निर्देश देण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण योग्य रीतीने त्याच्यावर अंमलबजावणी करणार आहोत आणि अतिशय एक एफिशियंट ऑर्गनायझेशन, ट्रान्सपरंट, एफिशियंट आणि प्रॉम्प्टली जी हे करते, रिस्पॉन्ड करते अशा पद्धतीचे ऑर्गनायझेशन बनण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत।